नमस्कार, मी राजश्री. नात्यांबद्दल थोडंसं बोलूया. नाती जपण्यासाठी संवाद आवश्यक असतो. बोलताना शब्दांची उंची वाढवा, आवाजाची नाही. कारण पडणाऱ्या पावसामुळे शेती पिकते, विजेच्या गडगडाटाने नाही. वाहतो तो झरा असतो आणि थांबतं ते डबकं असतं. डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस. निवड आपली आहे. एखाद्या व्यक्तीबाबत चांगलं किंवा वाईट मत बनवण्यापेक्षा आपण त्या व्यक्तीच्या 4 पावलं समोर जाऊन त्या व्यक्तीशी स्वतः संवाद साधावा आणि मगच खात्री करावी. कुणा वाचून कुणाचे काहीच अडत नाही. हे जरी खरं असले तरी कोण कधी उपयोगी पडेल हे सांगता येत नाही. डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाही आणि भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाही. जे तुम्हाला मदतीला पुढे सरसावतात त्यांच्याशी तुमचं काही देणं लागतं म्हणून नाही, तर तुम्ही त्यांचे कोणीतरी लागता म्हणून तुम्हाला मदत करत असतात. मोर नाचताना सुद्धा रडतो आणि राजहंस मरताना सुद्धा गातो. दुःखाच्या रात्री कुणालाच झोप येत नाही आणि सुखाच्या रात्री आनंदात कुणालाही झोप लागत नाही. यालाच तर जीवन म्हणतात. किती दिवसाचं आयुष्य असतं, आजचं अस्तित्व उद्या नसतं. मग जगावं ते हसून खेळून, कारण या जगात उद्या काय घडणार आहे हे कुणालाही माहीत नसतं. नमस्कार. अशीच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.